नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपलं सर्वांचं स्वागत करते। तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। ठाणे ग्रामीणच्या मीरा रोड स्टेशन जवळ काल रात्री एक कार VIP शोरूम मध्ये घुसली। या घटनेला सोसायटीमध्ये लावलेल्या कॅमेऱ्याने कैद केले। अपघातात गाडीत बसलेली अक्षता खाजोर जखमी झाली असून ड्रायव्हर फरार झाला आहे। ही घटना रात्री घडली असता घटनास्थळी कोणीच नव्हते आणि सर्व दुकाने सुद्धा बंद होती। ज्या रस्त्यावर ही घटना घडली तो रस्ता निर्मनुष्य होता। मीरा रोड पोलीस याबाबतची कोणतीही माहिती देत नसल्याचं समजतंय। त्यामुळे पोलीस हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत तर नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जाते। बहरमपूर मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन पश्चिम बंगाल येथे 71वी जागतिक लांब पल्ल्याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ঘড়িতে পাক লাগিয়ে দিল সব গেল। ও গল্প না, ওইসব আজকে কি বলতো থানায় সিভিলের ডাক আছে তোমার ওই 7টার সময়। ধরো সবাই ফোন করছে, বারবার ধরতে যেতে। ও বললাম আমি তো স্যার তো জানেন, আমি তো স্যারকে সব বলে এসেছি, অসুবিধা নাই। যে এমনি সব কথা বলছে কখন ডাক আছে, কী হচ্ছে না হচ্ছে করতে। হ্যাঁ বলে দিয়েছি, বললো ঠিক আছে ঠিক আছে। আমি বললাম বুঝিয়ে বল। मला भविष्यातील स्पेन येथे होणाऱ्या कॉम्पिटिशन खेळायचे आहे। साऊथ आफ्रिकाला पण होता आणि इंग्लिश खाडी कंप्लीट करायची आहे। मला आपल्या भारताचं नाव रोशन करायचं आहे आणि माझ्या आई वडिलांचं पण नाव रोशन करायचं आहे। माझा मुलगा कुणाल राजेंद्र पाटील याने 71वी बेरमपूर येथील लांब पल्ल्याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये 7वा येऊन मराठी माणसाचं त्याने नाव उंच केलेलं आहे। महाराष्ट्रातून फक्त याचं एकट्याचं सिलेक्शन झालेलं होतं। याची मला अभिमान आहे की मराठी माणूस आपला पुढे जातो आहे आणि त्याने मेहनतीने रोज 4 ते 5 तास प्रॅक्टिस करून त्याने ते यश हे केलेलं आहे। आणि याच्या यशासाठी आम्ही त्याचे सगळे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याला इंग्लिश खाडी, स्पेन या आम्ही पाठिंबा देऊ आणि आपल्या महाराष्ट्राचं, भारताचं नाव उंचावण्यासाठी त्याचे जे स्वप्न आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आणि तो तिच्यात यश गाठेलच याची आम्हाला खात्री आहे। कारण त्याने इतक्या कमी वयात 81 किलोमीटर अवघ्या 11.5 तासात पार केलेलं आहे, तर त्याचा आम्हाला अभिमान आहे। त्याबद्दल मराठी माणसाचं त्याने नाव उंच केलं आहे त्याचा सुद्धा अभिमान आहे। आपल्या यशाचं श्रेय कोणाला देतो तुम्ही? मी माझ्या यशाचं श्रेय माझे कोच हरी अनिल सोनकांबळे यांना देतो। ते नाशिक येथील वीर सावरकर पूलवर मॅनेजर आहे। त्यांनी माझ्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतलेली आणि मी महाराष्ट्रामधून एकटा मुलगा आहे ज्याचं सिलेक्शन झालं 81 किलोमीटरसाठी। आणि तुम्ही काय परिश्रम घेतले हे यश संपादन करण्यासाठी? गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। राष्ट्रवादीला पुन्हा एकदा धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा सत्वशील माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याची माहिती मिळत आहे। राष्ट्रवादीने माने घराण्याला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं सत्वशील माने यांनी सांगितले। माहूरच्या रामगड किल्ल्यात प्रेमी युगलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। रामगड किल्ल्यातील घनदाट जंगलात घडलेली ही घटना आहे। श्री क्षेत्र माहूर शहराला लागून असलेल्या रामगड किल्ल्यात युवक युवतीचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना
दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30च्या दरम्यान झाली. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील शाहरुख खान फिरोज खान पठाण वय वर्ष 23 हा युवक आपली मैत्रीण निलोफर मारिया खालिद बेग मिर्झा वय वर्ष 20 हिच्यासोबत दिनांक 10 सप्टेंबर रोजी पुसदवरून सकाळी 12 वाजता माहूरला आला होता. देवदर्शन झाल्यानंतर रामगड किल्ला पाहण्याच्या हेतूने ते रामगड किल्ल्यात जाण्यासाठी रेणुका देवी मंदिराच्या पुढे दत्त शिखर मार्गावरील इंजाळ तळेकडे गेले असताना अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे प्रेमी युगलक जंगलात गेल्यानंतर अर्ध्या तासाने 3 अनोळखी इसमही जंगलात जाऊन परत आले, परंतु ते दोघेही परत न आल्याने घातपाताची शक्यता वर्तवली जाते. अखेर घटनास्थळावर मृत शाहरुख याच्या डोक्यावर व मानेवर तीक्ष्ण हत्याराने घाव घालून गंभीर जखमी केले असता त्याचा जागीच मृत्यू झालाय. तर मृत निलोफर हिच्या उजव्या डोळ्यावर डोक्यात तीक्ष्ण हत्याराने आरपार घाव घातल्याने तिचाही जागीच मृत्यू झालाय. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉक्टर अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण कुमार शेळके, PS गेडाम, PN करडेवार हे करीत आहेत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. लोकसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर आता राहुल गांधींची सर्वांनाच अलर्जी होत असल्याचं चित्र दिसतंय. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे जेव्हा महाराष्ट्रात प्रचारासाठी येतील तेव्हा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या सोबत मंचावर येणार नसल्याची माहिती राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. केवळ सार्वजनिक बैठकांमध्ये शरद पवार हे राहुल गांधी यांच्या सोबत हजेरी लावणार नसल्याचं पक्षाने स्पष्ट केले. तेही आघाडीचा निर्णय झाला तरच. तेव्हा शरद पवारांची राहुल गांधी अलर्जी सध्या चर्चेचा विषय बनली. याआधीही लोकसभा निवडणुकांमधून या मुंबईतल्या सभेमध्ये सोनिया गांधी यांच्या ऐवजी राहुल गांधी जेव्हा मंचावर आले तेव्हा शरद पवार यांनी ऐनवेळी या सभेला जाणं टाळलं होतं. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. अशोक चव्हाणांविरोधात जाहीर केलेली नोटीस दिल्ली हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली. पेड न्यूज प्रकरणावरून कारवाईची स्थगिती मिळावी अशी अशोक चव्हाणांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी दरम्यान अशोक चव्हाणांच्या याचिकेवरचा निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. या याचिकेवर सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने अशोक चव्हाणांच्या बाजूने निकाल दिलाय. त्यामुळे पेड न्यूज प्रकरणात अशोक चव्हाणांना मोठा दिलासा मिळाला असे म्हणणे काही हरकत नाही. जी काही रीट पिटिशन दाखल केलेली होती मिस्टर चव्हाण यांनी ती हायकोर्टाने अलाव केली आणि इलेक्शन कमिशनने जी शोकॉज नोटीस इश्यू केली होती ती सेट असाइड केली आहे. आम्ही जजमेंटचा अभ्यास करू आणि त्यात परत कुठले ऑब्झर्वेशन्स डायरेक्शन्स आहेत ही केस त्यांनी रिमांड बॅक केली का इलेक्शन कमिशनला परत रिफ्रेश हिअरिंग द्यायची का नाही ह्या गोष्टीची त्याच्यामध्ये काय त्याच्याविषयी काय मांडलं आहे ते आम्हाला बघून अभ्यास करून याच्यावर पुढचं डिसिजन घ्यावं लागेल. काल रात्री फार उशिरापर्यंत झालेल्या महायुतीच्या बैठकीत महायुतीत असलेल्या जागा वाटपाचा तिढा कसा सोडवता येईल यावरून सखोल चर्चा झाली आणि आज सुद्धा या बाबतीत संध्याकाळच्या 4:30च्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली आहे. राष्ट्रवादीने मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादीने 144 जागांचा आग्रह सोडलाय. त्यातच आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे. शिवसेना आणि भाजपाला निम्म्या जागा मिळाव्यात अशी भाजपाची मागणी आहे. भाजपला आणि शिवसेनेला 7 ते 8 वाढीव जागा मिळतील अशी सध्या परिस्थिती आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. तेलंगणावर टीका केल्यास मीडियाला गाडून टाकू अशी धमकी देणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिली होती आणि त्यावर मीडियाच्या स्वातंत्र्यावर कोणालाही टाच आणू देणार नाही अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पण स्वातंत्र्य हे जबाबदारी सोबतच येतं आणि म्हणूनच मीडियानेही जबाबदारीने वागलं पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केलंय. आजादी लोकतंत्र का आत्मा है, इसके साथ किसी को भी खिलवाड़ करने नहीं देंगे. बट फ्रीडम हैज नॉट कम फॉर फ्री and therefore freedom entails responsibility. So it has to be a responsible freedom. So those who enjoy freedom must also behave responsibly. एका
महिलेने कधी ना कधी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी आपली इच्छा आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी नमूद केले. मात्र आपण या उद्देशाने संघर्ष यात्रा काढलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नेतृत्व करण्याबाबतचे पक्षाने आदेश दिला तर पाहू, असे त्या म्हणाल्या. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनीही काँग्रेस सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली होती. त्यामुळे आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहोत, असे त्या म्हणाल्या. गोपीनाथ मुंडे यांनी राज्याचे नेतृत्वही केले होते. त्याचप्रमाणे आपल्यालाही नेतृत्व करायला आवडेल का, असे विचारले असता मी आजही नेतृत्वाचा भाग आहे, मात्र मी मुख्यमंत्री पदाची दावेदार नाही. मी मुख्यमंत्री पदासाठी काम करीत नाही, तर महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले. वेळ झाली आहे इथे थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत.